श्री स्वामी समर्थ 4 तारखेला आहे, म्हणजे 4 डिसेंबरला गुरुवारी दत्त जयंती आहे। दत्त जयंती अगोदर आपल्याला या मंत्राचा जप तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करा। या मंत्राने दत्त कृपा आपल्यावर होईल। कर्ज असेल, बाधा, अडचणी, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकट, आजार या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यातून, आपल्या जीवनातून, आपल्या घरातून दूर होतील। दत्त सेवेकऱ्यांसाठी, स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र पावन असा या सगळ्यात मोठा दिवस मानला जातो, तो म्हणजे दत्त जयंती। तर दत्त जयंती ही गुरुवारी आहे, त्याचबरोबर पौर्णिमा सुद्धा या दिवशी आहे। मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आहे, म्हणून या दिवशी अत्यंत मोठा असा दिवस मानला जाणार आणि खूप प्रभावी देखील आहे। बऱ्याच स्वामी सेवेकऱ्यांनी स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं 21 दिवसाच्या पारायणाला देखील सुरुवात केलेली आहे। तर कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे, आजपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करा। या मंत्राचा जप जर तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच केला तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्ही फक्त 1 माळ या मंत्राचा जप दररोज नक्की करा, 4 तारखेपर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत। नंतरही तुम्ही या मंत्राचा जप तुमच्या घरामध्ये नक्कीच करू शकतात। बऱ्याच सेवा आहेत, लहान किंवा मोठी कोणती सेवा नसती, पण ज्यांना शक्य होत नसेल पारायण वगैरे करणं, गुरुचरित्र पारायण करणं, स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं, तर त्यांनी या मंत्राचा जप नक्कीच करा। तर तो मंत्र कोणता? अगदी शक्तिशाली पवित्र असा हा मंत्र आहे आणि आपल्या अडचणी, दुःख, दारिद्र्य, गरीब, आजार, बाधा सगळं काही आपल्या आयुष्यातून नक्कीच दूर होईल। फक्त जप करत असताना या मंत्राचा विश्वासाने आणि मनोभावनेने महिलांनी, पुरुषांनी कोणीही करू शकतं हे। खरंच या मंत्राचा जप आजपासूनच करायला सुरुवात नक्की करा। तर हा असा मंत्र आहे, ओम दत्तात्रयाय नमः। अगदी खरंच खूप प्रभावीशाली असा हा छोटासा मंत्र आहे। 1 माळ या मंत्राची नक्की करा, नक्कीच अशी प्रभावीशाली सेवा आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।